अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% अतिरिक्त टॅरिफचे दर उद्यापासून लागू होतील। भारतावरील टॅरिफ 25%वरून 50%पर्यंत वाढला आणि या निर्णयामुळे उद्योगांमध्ये निराशेचं वातावरण आहे। तर दुसरीकडे भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफचा वाद सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 वेळा फोन केले, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधला नाही। याबाबत जर्मनीच्या एका वृत्तपत्रानं दावा केलाय। यावरून अमेरिका आणि भारतामध्ये सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचा दावा केला जातोय। आणि याच विषयी आपण सविस्तर बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, उद्यापासून खरं तर अमेरिकेने लादलेला 50% टॅरिफ लागू होतोय, हे एकीकडे, आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 वेळा फोन करून सुद्धा त्यांच्याशी संवाद साधला नाही, अशा प्रकारची समोर येणारी बातमी सुद्धा दुसऱ्या बाजूला। अगदीच म्हणजे जर्मनच्या एका FAZ नावाच्या वृत्तपत्राने हा दावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाराज आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी भारताला डेड इकॉनॉमी म्हटलं। दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला होता। त्यांचं कॅम्पेन असो, त्याचबरोबर आतापर्यंत अमेरिकेच्या जवळ जाण्यासाठी आणि अमेरिका भारताच्या जवळ येतोय अशा प्रकारचं चित्र आपल्याला गेल्या 10 वर्षांमध्ये पाहायला मिळत होतं। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचा विश्वासघात केला आणि मोदींसाठी हा एक प्रकारे धक्का होता। त्याचमुळं भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन घेतले नाही असा दावा ह्या जर्मनच्या वृत्तपत्रामध्ये करण्यात आलेला आहे। दुसरं याच्यामध्ये हेही सांगण्यात आलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये जे शिष्टमंडळ अमेरिकेवरून भारतात येणार होतं चर्चेसाठी, त्याला देखील भारताने नकार दिलेला असल्याचं समजतंय। त्यामुळं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये फोन घेतले नाही असं सांगितलं आहे। तिसरा मुद्दा यामध्ये असा आहे की पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरू असताना भारताला पाकिस्तानच्या डिजिमोचा कॉल आला असं भारत सरकार दावा करतं। मात्र दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने सांगतात की मी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध थांबवलं। यामुळे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन घेतले नाहीत असा दावा जर्मन वृत्तपत्राने केलेला आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये भारत सरकारकडनं कुठलंही अधिकृत असं विधान आलेलं नाहीये किंवा निवेदन आलेलं नाहीये किंवा अमेरिकेच्या वतीने देखील या संदर्भामध्ये कुठलंही निवेदन आलेलं नाही। मात्र एका जर्मन वृत्तपत्राने हा दावा केल्यामुळं बरोबर या बातमीला कुठलाही दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र तरी सुद्धा एक जो तणाव आहे भारत आणि अमेरिका यांच्यामधला, तो आता हळूहळू जाणवू लागलेला आहे। धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। उद्यापासून टॅरिफ लागू होतो आहे। उद्यापासून 50% टॅरिफ लागू होणार आहे। भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजल्यापासून हा टॅरिफ लागू होईल। अन्नपदार्थ आणि औषधं यावरील अतिरिक्त शुल्कातनं सूट असेल। 27 ऑगस्ट पूर्वी लोड होऊन 17 सप्टेंबर पर्यंत पोहोचणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये सूट असेल। पुस्तकं, चित्रपट, पोस्टर, फोटो, CD आणि कलाकृती यावरही सूट। त्याबरोबरच लोह, स्टील, ॲल्युमिनियम आणि प्रवासी वाहनं यांच्यावर सूट। Thank you.